प्रेम प्रकरणामध्ये नैराश्य आल्यानंतर कोण कुठलं पाऊल उचलेल हे काय सांगता येत नाही. असंच एक टोकाचं पाऊल उचलणाऱ्या एका युवतीने आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं. अशीच काहीशी घटना अंबरनाथ येथील ग्लोब बिझनेस पार्क येथे असलेल्या विप्रो मॅनेजमेंट कंपनीमध्ये असलेल्या या युवतीने तिच्या बॉससोबत असलेले प्रेम प्रकरणानंतर 2 महिन्यापूर्वी गेल्या 2 वर्ष झालं त्यांच्यामध्ये प्रेम प्रकरण होतं, परंतु गेल्या 2 महिन्यानंतर त्यांच्यामध्ये ब्रेकअप झाला होता. या ब्रेकअपाचं नंतर पर्यावसन या मृत्यू झाले, कारण की मानसिकदृष्ट्या पूर्णपणे ध्वस्त झालेली त्या मुलीने बॉस यांच्यासोबतचं नातं टिकवण्यासाठी अर्थात त्यांनी एक भेट घेतली. शेवटची भेट म्हणून ते अंबरनाथ येथील यश्री या हॉटेलमध्ये त्या भेटले. भेटीनंतर थोड्याच वेळानंतर तो जो बॉस होता तो काही कारणास्तव बाहेर निघून गेला. तो बाहेर निघून गेल्यानंतर थोड्या वेळानंतर त्या मुलीने सातत्याने फोन केले असता कुठल्याही फोनचा त्या व्यक्तीने प्रतिसाद न दिल्यामुळे नैराश्याने आणि आता पुढे काही होऊ शकत नाही या मानसिक धक्क्यातून त्या मुलीने स्वतःला गळफास घेऊन आत्महत्या केली. नंतर थोड्या वेळानंतर तो बॉस तिथे आला. त्याने दरवाजा न उघडला पाहून हॉटेल मॅनेजमेंटच्या माध्यमातून दरवाजा उघडला आणि पाहिलं की ती युवती तिने आत्महत्या केलेली आहे आणि ती गतप्राण झाली. सदर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलिसांनी त्याची घटनास्थळी जाऊन तिथे पंचनामा केला आणि सदर या प्रकरणामध्ये ते आता तपास करत आहेत की कशा प्रकारे ती आत्महत्या आहे की हत्या आहे की दुसरं काही प्रकरण आहे. परंतु या सगळ्या बाबतीत आता अनेक कुशंका देखील उपस्थित होत आहेत, कारण की सदर ज्या बॉसला त्यांची तपासणी केल्यानंतर सोडून देण्यात आल्या असल्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर देखील आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मुळात या आत्महत्या प्रकरणामध्ये एक महत्त्वाची आणि सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एक अशी वाच्यता केली जाते की या आत्महत्येच्या पाठीमागे सदर ज्या S3 या हॉटेलमध्ये जे रूम बुक करण्यात आला होता तो जो रूम होता ही अंबरनाथमधील एका प्रतिष्ठित राजकीय नेत्यांच्या नावाने तो रूम बुक करण्यात आला होता.